नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। अंबरनाथमध्ये पोलिसांचा नाशिक पॅटर्न पाहायला मिळाला। अंबरनाथमध्ये वाढत्या गुन्हेगारीला ठोसा देत पोलिसांनी अशी कारवाई केली की शहर अक्षरशः थरारून गेलं। नाशिकसारख्या कडक पद्धतीचा अवलंब करत अंबरनाथ पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांची धिंड काढून कायद्याची दणकट ताकद रस्त्यावर उतरवली। ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणा गुन्हेगारांकडून देऊन घेताना पोलिसांनी गुन्हेगारीला या जिल्ह्यात गुन्हा करणार तर रस्त्यावर इज्जत काढली जाईल असा स्पष्ट संदेश दिलाय। ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी अचानक वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। 2 दिवसांपूर्वी 8 ते 9 जणांच्या टोळक्यांनी एका दिवसात 3 व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करून शहरभर दहशत पसरवली होती। या घटनांनी पोलिसांसमोर गुन्हेगारीवर अंकुश आणण्याचं मोठं आव्हान होतं। ही दहशत रोखण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी नाशिक पॅटर्नवर आधारित कडक आणि धडाकेबाज मोहीम राबवली। प्राणघातक हल्ल्यांतील आरोपींना पोलिसांनी शहरातून जाहीरपणे फिरवत त्यांची धिंड काढली। कडक पोलीस बंदोबस्तात आरोपींच्या हातात फलक देण्यात आले, तर नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडून ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही घोषणा जोरात वदवून घेतली। या उपक्रमानं शहरात मोठी चर्चा रंगली। नाशिकमध्ये सुरू झालेली धिंड कारवाई आता ठाणे जिल्ह्यात पसरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। कायदा व सुव्यवस्थेला बळकट करण्यासाठी पोलिसांनी राबवलेला हा कठोर पॅटर्न गुन्हेगारांना थेट इशाराच आहे। नागरिकांनीही या कारवाईचं स्वागत करत शहरात पुन्हा सुरक्षिततेची भावना बळकट होत असल्याचं सांगितलंय। अंबरनाथ पोलिसांनी दाखवलेला हा कणखर दणका आता जिल्हाभर गुन्हेगारी विरोधात नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये।